नमस्कार, मी ऋतुजा बागवे. हाय सगळ्यांना. मी आज स्नेहबंधच्या पेजवरनं लाईव्ह आले आहे तुमच्याशी गप्पा मारायला आणि त्यांचं सेगमेंट आहे सध्या ती काय करते आणि ह्या तीमधली ती मी आहे आणि ती पहिली आहे. त्यामुळे त्याचा आनंद आहे आणि खूप छान वाटते तुमच्याशी असं कनेक्ट व्हायला. खूप दिवस झाले कुणाशी कनेक्ट होता येत नव्हतं, खूप भरभरून गप्पा मारता येत नव्हत्या. तर स्नेहबंधला थँक्यू सो मच की त्यांनी मला लाईव्हसाठी विचारलं आणि आज मी तुमच्याशी कनेक्ट होते. आत्ता सध्या जी सिच्युएशन आहे, आय होप तुम्ही सगळे तुमच्या घरात आहात आणि सेफ आहात. तुमच्या प्रियजनांची काळजी घेताय की नाही तुम्ही, आणि प्लीज स्वतःची काळजी घ्या. सरकारने दिलेले नियम फॉलो करा. आणि मला माहिती आहे सगळे सुज्ञ आहेत, त्यामुळे हे मी सांगण्याची वेगळी गरज नाही. एवढंच सांगेन की आपल्या घरी सेफ राहा आणि काळजी घ्या. आणि बाकी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील मला तर नक्की विचारा. नमस्कार जगदीश लाड, नमस्कार. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. मी नांदा सौख्यभरे सिरियलनंतर अनन्या हे नाटक केलं आणि सध्या 2 वर्ष अनन्या नाटक सुरू आहे. आणि अचानक हा असा एक मोकळा वेळ मिळाला आहे, त्यामुळे मी प्रयोग खरंच खूप मिस करते. बाकी मला ॲज काही वाटत नाही आहे घरात राहताना, कारण मी काम सोडलं तर जास्तीत जास्त वेळ घरच्यांबरोबर असते, त्यांच्याबरोबर वेळ घालवते. सो छान वाटतं आहे. त्यांच्यासाठी मी कुकिंग करते आहे. मला कुकिंगची आवडच आहे, त्यामुळे काय मी शिकते अशातला भाग नाही. पण आवर्जून रोज दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, चहा ते सगळं मी करते आणि रोज एक नवीन डिश संध्याकाळच्या नाश्त्याला असं मी ठरवलेलं आहे. सो सध्याचा वेळ मी तसा घालवते आणि माझ्या ज्या काही कला आहेत त्या जोपासण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला वाटत असेल मी आत्ता बाहेर आहे, तर मी बाहेर नाही आहे, मी घरातच आहे, सेफ आहे आणि मी गच्चीत बसले आणि माझ्या घरातली ही आवडती जागा आहे. त्यामुळे शीतल नमस्कार, तुम्ही जॉईन झाला आहेत. तुम्हा सगळ्यांशी बोलताना खूप छान वाटतं आणि मी लाईव्ह सहसा येत नाही, कारण मी थोडीशी रिझर्व्ड आहे, मला खूप असं भरभरून बोलता येत नाही. पण येस, हे कनेक्ट होण्याचं उत्तम माध्यम आहे, त्यामुळे छान वाटतंय मला आज तुमच्याशी गप्पा मारताना. हॅलो कृष्णा, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारावंसं वाटत असेल तर नक्की विचारा. आणि ज्यांनी अनन्या नाटक पाहिलेलं नाही आहे त्यांनी नक्की अनन्या हे नाटक पाहायला या, कारण खूप वेगळी भूमिका मी ह्यात केलेली आहे. प्रतिभा बागवे इज वॉचिंग, माझी आई मला लाईव्ह बघते. बापरे, मला इथे सुधीर फडकेंचं गाणं गायला सांगितलं आहे. मला गाणं फारच मी वाईट गाते, त्यामुळे तुम्ही लाईव्ह सोडून जाल. त्यामुळे मी ॲक्टिंग छान करण्याचा प्रयत्न करते, तर तो मी प्रयत्न करतच राहीन आणि आय होप तो तुम्हाला आवडतो. मला बरेच जण विचारतात की मालिकांमध्ये परत कधी येणार आहेस, तर येस, मला आत्ता अगदीच आवडेल मालिकांमध्ये परत काम करायला, कारण एक मालिका केल्यानंतर मला पुन्हा मालिका करायची नव्हती आणि नाटक करायचं होतं. सो अनन्या नाटकासाठी मी 2 वर्ष राखून ठेवली होती आणि आता तो 2 वर्षाचा कालावधी 300व्या प्रयोगानंतर पूर्ण होईल. तर ती कमिटमेंट पूर्ण झाल्यानंतर नक्कीच मी पुन्हा एकदा मालिकांमधनं तुम्हाला भेटायला येईल. नमस्कार, हाय सचिननी गुड इव्हनिंग म्हटले. गुड इव्हनिंग. आत्ताचा जो काळ आहे, मला असं वाटतं की तो सगळ्यात बेस्ट काळ आहे. म्हणजे काय म्हणतात, सामाजिकदृष्ट्या हे आपल्यावर संकट ओढावलं आहे, ही खूप वाईट गोष्ट आहे आणि खूप भयानक गोष्ट आहे आणि त्यातनं आपण जितक्या लवकर त्यातनं बाहेर पडू हे मी प्रे करेनच. पण पर्सनली हा जो काय आपल्याला वेळ मिळाला, आपण खूप धावतो. मला असं वाटतं शांत झालो आहे आपण सगळे आणि आपल्यात काय चुकतंय, काय चांगलं आहे ह्याचा आता आपण विचार करायला लागलो आहे. सो ही विचार करायला जो वेळ मिळाला हा तो खूप चांगला आहे. अनुजाने विचारलं आहे, अनन्या ह्या नाटकाचा प्रवास कसा होता? खूप उत्तम होता, कारण खूप कमी वेळा करिअरच्या सुरुवातीला इतकं पोटेन्शियल असलेलं कॅरेक्टर एखाद्या ॲक्टरला मिळतं आणि ते माझ्या वाट्याला आलं. मी खूप भाग्यवान आहे
आणि अनन्या नाटकात अनन्याचे दोन्ही हात जातात आणि हात गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट ती पायाने करते, स्वतःच्या पायांवर लिटरली उभी राहते, फक्त बोलायला नाही तर पायांनी ती सगळ्या गोष्टी करते. सो फिजिकली सुद्धा खूप एक्सपेक्ट करत होतो हे कॅरेक्टर, त्यामुळे मला फिजिकली ट्रेनिंगची गरज होती. सो तो एक्सपिरियन्स खूप छान होता आणि पहिल्या प्रयोगापासून आत्ता 300 प्रयोग होतील नाटकाचे. सो एखादं नाटक जेव्हा 300 हा आकडा पाहतो ही खूप छान गोष्ट असते आणि मी त्या नाटकाचा भाग आहे आणि इन अँड ॲज अनन्या नाटक आहे, त्यामुळे खूप छान वाटतं, प्राऊड फील होतं. अनन्या ही व्यक्तिरेखा आणि तू स्वतः यात किती साम्य आहे? योगेशने हा प्रश्न विचारला आहे, योगेश सोहनी. साम्य, येस, काही गोष्टींमध्ये साम्य आहे आणि जेव्हा ते कॅरेक्टर आणि ॲक्टरमध्ये एखादा समान धागा असतो आपण लवकर त्या कॅरेक्टरच्या जवळ पोहोचतो असं मला वाटतं. आणि तोच समान धागा मी नेहमी शोधायचे की अनन्यात आणि माझ्यात काय समान आहे. तर मला असं वाटतं कुठल्याही संकटावर मात करण्याची तिची जी बौद्धिक आणि फिजिकल कुवत आहे, मला असं वाटतं ती माझ्यात पण आहे. सो मी पण कधीच हार नाही मानत, कितीही कष्ट करावे लागले तरी मी ते करण्याचा प्रयत्न करते. तेवढी मेहनत घेण्याची ताकद आणि काय म्हणतात पेशन्स माझ्यात आहेत. सो मला असं वाटतं अनन्या आणि माझ्यात काही साम्य असेल तर ते आहे की लढण्याची जिद्द. उन्मेष जींनी मला एक प्रश्न विचारला आहे, अभिनय क्षेत्रात आला नसतात तर कुठले क्षेत्र निवडले असते? मला राहून राहून असं वाटतं की मी आर्मीत जायला हवं होतं किंवा त्या क्षेत्रात काहीतरी करायला हवं होतं. मला माझ्या देशावर नितांत प्रेम आहे. मी मिलिटरी स्कूलमध्ये होते आणि मला बरेचदा असं वाटतं की ॲक्टिंग करताना आपण खूप स्वतःसाठी, आपल्या जवळच्यांसाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी असं करतो, आपल्या देशासाठी करण्याची संधी अजून मिळत नाही आणि ती मला असं वाटतं ते प्राऊड फिलिंग असतं. तो जॉब नसतो, ते वेगळंच काहीतरी फिलिंग असतं. सो येस, ऑब्व्हियसली मी मिलिटरीमध्ये मला जायला आवडलं असतं. आणि अजून एक ऑप्शन, मला मॅथ्स टीचर व्हायला आवडलं असतं. मी मॅथमॅटिक्स ग्रॅज्युएट आहे, BSc ग्रॅज्युएट आहे. सो मॅथ्स विषय मला खूप आवडतो. सो मला मॅथ्स टीचर व्हायला आवडलं असतं नक्कीच. संतोषजींनी प्रश्न विचारला आहे, अनन्या मूवी आणि नाटक सेम आहे का? येस, अनन्या नाटकावरनंच अनन्या फिल्म बनवलेली आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत. अनन्या वेगळी आहे अनफॉर्च्युनेटली. सो येस, तुम्ही नाटकसुद्धा पहा आणि सिनेमा पण पहा. संजय साळवी, थँक्यू सो मच. तुम्ही अनन्या नाटक पाहिलं आहे आणि अन्य कलाकारांनी केलेली कोणती भूमिका तुम्हाला करायला आवडेल? अनन्या नाटकातलीच अन्य भूमिका तर मला असं वाटतं जय दीक्षित हे कॅरेक्टर मला करायला खूप आवडेल, कारण ते अत्यंत पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि कुठल्या तरी अपंग नाही म्हणणार मी, ती सक्षम आहे, ती सगळं तिचं करते. पण अशा एखाद्या व्यक्तीच्या मनापासून प्रेमात पडणं आणि तिला ते कम्प्लीट असण्याचं फिलिंग देणं, हे कॅरेक्टर खूप सुंदर लिहिलं आहे. सो मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला आवडलं असतं. मंजिरी वैद्यांनी मला विचारलं आहे, कुठली ऐतिहासिक किंवा पौराणिक भूमिका करायला आवडेल? ऐतिहासिक भूमिका मला करायला खूप आवडतील, कारण इतिहास माझा लाडका विषय आहे आणि मला असं नेहमी वाटतं की मी चुकीच्या काळात जन्म घेतलेला आहे. मी शिवरायांच्या काळात जन्माला यायला हवं होतं, मला त्यांचं मावळा व्हायला आवडलं असतं. सो मला असं वाटतं शिवरायांवर आधारित कुठलाही चित्रपट आणि त्यातली कुठलीही व्यक्तिरेखा मला करायला आवडेल आणि जिजाऊंची भूमिका मला करायला नक्की आवडेल. सो मी त्या वयाची झाले आणि मला जर कोणी विचारलं तर येस, तो रोल. अनन्याच्या भूमिकेसाठी तयारीबद्दल थोडं सांगाल का? येस, नक्की सांगेन. अनन्याच्या भूमिकेसाठी मी म्हटल्याप्रमाणे फिजिकलीसुद्धा तयार होणं गरजेचं होतं, कारण ती पायाने केस विंचरते, पायाने लिहिते,
आणि बऱ्याचशा गोष्टी करते, सादरीशी घडी घालते. सो ह्या सगळ्या गोष्टी करताना मला ते कुठेही मी पायाने करते असं दाखवायचं नव्हतं. पाय तिचे हात होतात किंवा हात जितक्या कम्फर्टेबली आपण सगळ्या वस्तू उचलतो तितक्या सहजतेने पायाने तिने ते सगळं केलं पाहिजे. सो म्हणून मी खूप प्रॅक्टिस केली. छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट उचलण्याचा प्रयत्न केला पायाने. सो 1-1.5 महिना तालमीचा काळ होता आणि तेवढाच वेळ माझ्याकडे होता. त्यामुळे त्या 1-1.5 महिन्यात मी अशक्य गोष्टी उचलून पाहिल्यात पायाने. त्यामुळे ते आत्ता मी जे स्टेजवर ज्या काही 8-9 गोष्टी करते त्या करायला मला सोप्या जातात. हो, पण ते दर प्रयोग करणं हे टास्क आहे आणि होपफुली ते माझ्याकडनं नीट होतं आहे आणि ते असंच होत राहू. अनिरुद्ध जोशींनी मला विचारलं आहे, जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? बरेच आहेत. मी कुठला एक असा पिक करून सांगू शकत नाही. पण माझ्या करिअरसाठी मी म्हणेन की तो काय म्हणतात क्लिक पॉईंट होता. त्यामुळे मी तोच म्हणेन. मी एकांकिका केली होती एक हिस्ट्री ऑफ लिजंड्स नावाची आणि त्याच्या अगोदर नॉट फॉर सेल नावाची माझी पहिलीच एकांकिका होती. आणि त्या एकांकिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं आणि आई ऑडियन्समध्ये बसली होती आणि आईला जाऊन मी ती ट्रॉफी हातात दिली आणि आईच्या डोळ्यात पाणी होतं आणि आनंदाश्रू होते ते, कारण तिला अभिनेत्री व्हायचं होतं. सो कुठेतरी त्या दिवशी असं झालं की ते जे तिच्या चेहऱ्यावरचं समाधान होतं ते मी पाहिलं आणि असं झालं की मला हेच करायचं आहे. सो मला असं वाटतं आईला आपल्यामुळे प्राऊड फील होतं आहे, ही गोष्ट खूप मोठी आहे आणि तो आवडता क्षण आहे. कृष्णाने विचारले, अभिनयाबरोबरच आणखीन काय काय करायला आवडतं तुला? मला बऱ्याच गोष्टी करायला आवडतात. मी स्वयंपाक खूप छान करते. सो कुकिंग मला आवडतं, मला पुस्तकं वाचायला आवडतात, मला पेंटिंग करायला आवडतं. त्याच्यानंतर मला रायफल शूटिंग करायला खूप आवडतं, हॉर्स रायडिंग करायला खूप आवडतं, स्विमिंग करायला खूप आवडतं. मी मिलिटरी स्कूलमध्ये होते त्यामुळे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, कराटे, स्विमिंग, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग, ह्या सगळ्या तिथनं आलेल्या आहेत. सो त्या सगळ्या गोष्टी मला खूप करायला आवडतात. प्रदीप यांनी विचारले, पुढील विचार काय? येस, खूप आणखीन छान कॅरेक्टर्स करायचे आहेत. मालिका, सिनेमा, नाटक तिन्ही क्षेत्रात एक चांगलं काम करण्याचा योग आला आहे माझ्याकडनं, योग आला आहे. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त चांगलं कॅरेक्टर निवडून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि आय होप ते मी करेन. योगेश गोखलेंनी विचारले, तुझं क्वारंटाईन रुटीन काय आहे? रुटीन असं म्हटलं तर सकाळी उठल्यानंतर घरच्यांसाठी चहा करणं, त्याच्यानंतर जेवण बनवणं, त्याच्यानंतर संध्याकाळी एक्सरसाइज करणं, मधला फावला वेळ मिळाला की मित्रमैत्रिणींबरोबर फेस टाईम करणं, घरच्यांबरोबर खेळणं, किंवा रात्री सिरीज किंवा फिल्म बघणं. सो येस, सध्या हे रुटीन सुरू आहे आणि रोज काहीतरी एक नवीन रेसिपी ट्राय करणं. थँक्यू ज्यांनी अनन्या पाहिलं आहे आणि त्याच्याकरता त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांना थँक्यू सो मच. अनन्या नाटकातला मेमोरेबल मोमेंट कोणता होता? आसावरी, थँक्यू सो मच. अनन्या नाटकात खूप मेमोरेबल मुमेंट्स आहेत आणि दर प्रयोग काही ना काहीतरी मिळत असतं. पण एक गोष्ट अशी घडली ती कायम माझ्या स्मरणात राहील. अनन्या नाटकाचा प्रयोग पाहायला पंडित हृदयनाथ मंगेशकर आले होते आणि त्यांच्या पत्नी आल्या होत्या आणि नाटक पाहून झाल्यानंतर मी पाया पडायला गेले तेव्हा भारतीताईंनी त्यांच्या गळ्यातली सोन्याची चेन काढून माझ्या गळ्यात घातली. आपण पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं की राजे महाराजे काही आवडलं कोणाची कला की असं काढून देतात. सो ते आपल्याबरोबर घडतं आहे आणि आपण खरंच इतकं चांगलं काम करतो आहे का की त्यामुळे ते खूप भारावून गेले होते मी. तो क्षण कायम लक्षात राहील. विवेकनी पण सेम प्रश्न विचारला आहे की हृदयनाथ मंगेशकर आले होते नाटकाला तेव्हा नेमका काय भावना होत्या. एकतर ते नाटक
फारसं पाहत नाहीत आणि ते नाटक पाहायला आले होते. आणि त्यात त्यांनी नाटकाचा इंटरवल झाल्याच नाटकाला मला आणि प्रमोद सर आणि सिद्धार्थ अशा सगळ्यांना आणि प्रताप सरांना अशी हृदयनाथ मंगेशकर अवॉर्ड असतं, दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड असतं, ते अवॉर्ड डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे खूप छान वाटत होतं. त्यामुळे दुसरा अंक आम्ही आणखीन ऊर्जेने केला. आणि त्याच्यानंतर भारतीताईंनी मी आत्ता मगाशी सांगितलं ते घडलं. सो येस, त्या सगळ्या गोष्टी आणि खूप मोठे मोठे लोक येऊन प्रयोग बघतात. मला ह्यातच आनंद असतो आणि त्यात प्रयोग झाल्यावर ते कौतुक करतात. ते खूप इन्स्पायरिंग असतं. कुठेतरी जबाबदारी वाटते, कुठेतरी असं वाटतं की ह्याच्यापेक्षाही आता पुढचा प्रयोग आणखीन छान करायला हवा आपल्याला. मोहन, थँक्यू सो मच. नॅचरल आहे तुमचं काम. थिएटर आर्टिस्ट आहे. मला मार्गदर्शन करणं इतकी मी मोठी नाही, पण मी नक्की सांगेन की तुम्ही काय म्हणतात गृहपाठ करायलाच हवा कुठल्याही गोष्टीचा. सो एकांकिका स्पर्धा करा, थिएटर वर्कशॉप्स अटेंड करा, जितकं शक्य होईल तितकी नाटकं पहा. सो ऑब्झर्वेशन इज द की. सो खूप ऑब्झर्व करा आणि आपल्यात साठवा आणि काम करा. लता नेने, थँक्यू सो मच. तुम्ही नाटक पाहिलं आहे आणि आता 300वा प्रयोग नाटकाचा होणार आहे. सो जास्तीत जास्त लोकांना नाटक पाहायला पाठवा. सुमुख यांनी पण अनन्याविषयी सांगितलं आहे. थँक्यू सो मच. एखादा असा प्रसंग स्टेजवर असताना पायाने काही करताना गोंधळ झाला असं झालं आहे का? वा, मला हा प्रश्न आवडला आहे आणि मला याच्याबद्दल बोलायला पण खूप आवडेल, कारण हे खूप टफ आहे. थिएटरवर काम करताना एकतर तुम्ही सगळं लाईव्ह करत असता, तुमच्याकडे तो वेळ, तेवढाच सेकंद, तेवढाच ब्लॅकआउट आणि तसं सगळं असतं. कधी कधी काय होतं, बॅकस्टेजवाले प्रॉपर्टी त्या अँगलला ठेवत नाहीत, कधी कधी लांबच नेऊन ठेवतात, कधी ती जागेवरच नसते. सो माझं बेसिकली मगाशी म्हटल्याप्रमाणे मला अनन्याची ॲक्टिंग करायची नव्हती. मी एवढा विचार केला होता की अनन्या त्यावेळेला विचार कसा करेल. एखादी गोष्ट करताना आपल्याकडनं आपला पायच पुढे आला पाहिजे, इतकं आपले पाय हातासारखे झाले पाहिजेत. सो माझा तो थॉट त्यामागे होता. आणि बरेचदा असं झालं आहे की कधी कधी चादरीची घडी 20 सेकंदांच्या ऐवजी 19लाच पडते, 21लाच पडते, किंवा कधी तर ते आता कॉर्डिनेशन झालेलं आहे लाईटवाल्याबरोबर, म्युझिकवाल्याबरोबर. सो ते आम्ही एकदम ट्युनिंग जुळल्यामुळे ते बाहेर कळत नाही, पण आम्हाला कळतं की आम्ही आज कोणी कोणाला ॲडजस्ट केलं. सो येस, पण होपफुली आजपर्यंत एकदाही असं झालं नाही आहे की ठरवलेली गोष्ट मी करूच शकले नाही. ते काहीतरी होतं आणि ते होऊन जातं. असं मला असं वाटतं. ते रंगदेवता तिथे असते, ती आशीर्वाद देत असते. सो ती तिची कृपा आहे. आणि माझ्यातल्या ज्या काय माझ्यातली जी अनन्या आहे ते करून घेते माझ्याकडनं ते सगळं. आणि एक किस्सा सांगायला आवडेल. माझा पाय भाजला होता एकदा प्रयोग चालू असताना आणि पुढे लगेच सगळं पायाने करायचं होतं. सो मला असं वाटतं त्या क्षणी मला माझ्यातली अनन्या मिळाली होती, कारण कसलंच मी लक्ष नाही दिलं आणि प्रयोग पूर्ण झाला माझ्याकडनं. अनिरुद्धने प्रश्न विचारलाय, खरंच हे काम करताना आनंद मिळतो का आणि स्वतःला अपडेट आणि उत्कृष्ट होण्यासाठी काय मेहनत घेतात? मला असं वाटतं स्पर्धा ही चालूच असते कायम, आपल्याला अपडेट राहावंच लागतं आणि ऑइलिंगची गरज असतेच सतत. प्रयोग करताना येस, प्रत्येक प्रयोगात वेगळं काहीतरी शिकायला मिळतं, म्हणून तो प्रयोग असतो. आणि माझ्यासाठी काम म्हणजे ना एखाद्या देवळात गेल्यावर कसं प्रसन्न वाटतं, किंवा एखादी छान आरती म्हटली किंवा देवाचं काहीतरी गाणं ऐकलं की किती प्रसन्न वाटतं. मला काम करून तसं प्रसन्नता मिळते. आणि मला असं वाटतं ज्या दिवशी मी प्रयोग करते त्या दिवशी मी खूप समाधानाने झोपते. सो ती समाधानाची झोप जी आहे ती कमाल असते. सो मला असं वाटतं थिएटरवर मला काम करताना सगळ्यात जास्त मजा येते. आणि स्वतःला अपडेट करण्यासाठी येस, बऱ्याच गोष्टी असतात. मी बरेचसे थिएटर वर्कशॉप्स केलेले आहेत, त्यामुळे मला स्वतःला ऑइलिंग करण्यासाठी काय काय एक्सरसाइजेस आहेत त्या माहिती आहेत, त्या मी आजही फॉलो करते. प्रयोगाआधी पण मी रुटीन्स फॉलो करते. मी 5 मिनटं शांत एकांतात जाऊन बसते. माझे काही एक्सरसाइजेस आहेत प्रयोगाच्या आधी त्या मी करते. सो मला असं वाटतं अपडेट राहणं आणि
कुठेही मला येतं हा ॲटिट्यूड न ठेवता काम करत राहायला हवं. सो आपण बरं काम करतो. नमस्कार ऋतुजाताई. फेवरेट स्वानंदी ताई, तुम्ही कसे आहात? थँक्यू. खूप छान वाटतं जेव्हा आजही मालिकेच्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखलं जातं स्वानंदी. त्यामुळे झी मराठीवर नायिकेची भूमिका करताना मला खूप छान वाटलं, कारण त्याआधी मला खरंच वाटलं नव्हतं कधी की मी नायिकेची भूमिका करू शकेन आणि इतकी छान करू शकेन की लोक एक आत्ता प्रयोगच आलो, कारण नाटक सुरू आहे सध्या. सिरियल संपून साधारण 3 वर्ष झाली आहेत, पण तरीही आजही त्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखत आहेत. मला खूप छान वाटतं. माझा ड्रीम रोल, मला सगळे रोल करायचे आहेत. मी खूप हवरट ॲक्ट्रेस आहे. मला जितके चांगले कॅरेक्टर्स आहेत या जगात मला सगळे रोल करायचे आहेत. आणि असं नाही, मला सगळी तिन्ही माध्यमं आवडतात. मला सिरियलसुद्धा आवडते, चित्रपट पण आवडतो, स्टेज पण आवडतं, रंगभूमी पण आवडते. सो नाटकात बेसिकली मला सगळ्यात जास्त का आवडतं, कारण मी सुरुवात तिथनं केली आहे आणि ऑब्व्हियसली आईच्या कुशीत सगळ्यांना सगळ्यात सेफ वाटतं. सो नाटक मला सेफ वाटतं. तुझी स्वानंदीनंतर ओके, स्वानंदीनंतर मी मालिकेत नाही काम केलं, पण अनन्या नावाचं नाटक सध्या सुरू आहे. आत्ता ह्या पिरियडमध्ये ते बंद आहे, पण जेव्हा केव्हा आपण ह्या गोष्टीतनं बाहेर पडू, सगळे सेफ असू, तेव्हा प्रयोग सुरू होतील, तेव्हा तुम्ही अनन्या नाटक पाहायला नक्की, आणि तुम्हाला ते सुद्धा नक्की आवडेल. झी मराठीवर परत कधी येणार? येस, मला यायला नक्कीच आवडेल. मी चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहे. काही छान आलं तर मी नक्की करेन. स्वानंदीनंतर बऱ्याच जणांना अनन्या नाटक आलं आहे हे माहीत नाही आहे. स्वानंदीनंतर मी अनन्या ह्या नाटकात काम करते आहे. सो येस, अनन्या नाटक पाहायला नक्की या. स्नेहलने प्रश्न विचारला आहे, कॉलेजमध्ये केलेल्या नाटकांबद्दल आणि एकंदरीत प्रवासाबद्दल सांगशील का? मला कॉलेजबद्दल बोलायला प्रचंड आवडतं, कारण सगळ्यात लाईफमधला आत्तापर्यंतचा मी कुठला काळ एन्जॉय केला असेल तर तो आहे कॉलेजमधला. कारण एकांकिका स्पर्धांमध्ये आमचे दिवस तालमीत जायचे. खूप छान प्रोसेस होती. मी 11वीत असताना नाटकाच्या ऑडिशनला गेले होते आणि भीमराव मुढे आमचा दिग्दर्शक होता आणि त्याने मला सांगितलं, तू चांगलं काम करतेस, तू नाटकाच्या ऑडिशनला ये आणि दे ऑडिशन. आणि तिथे ऑलरेडी त्यांची एकांकिका सुरू होती आणि ती काही कमी दिवस उरले होते आणि त्या कमी दिवसात मला त्याने रोल दिला, जा तू उभी राहा आणि तू कर, असं म्हटल्यावर मी तो केला. आणि केल्यानंतर, आणि तो विनोदी भूमिका होती, टाळ्या शिट्ट्या ते आजही लक्षात आहे आणि खूप मेहनत केलेली आहे आम्ही, माझ्या सगळ्याच आर्टिस्टने. मला असं वाटतं एकांकिका स्पर्धांमध्ये जे कामं करतात, मला त्यांच्याबद्दल एक वेगळाच रिस्पेक्ट आहे आणि एक वेगळीच आपुलकी आहे. आणि कॉलेजचा काळ खूप छान गेला, कारण एकतर मी अभ्यासात ॲव्हरेज स्टुडंट आहे. मला मॅथमॅटिक्स खूप आवडायचं. माझं अभ्यासात मला आवडतो, पण माझं मन नाही रमायचं, माझं मन नाटकाच्या तालमीतच रमायचं. सो मी पूर्ण दिवस तिथे असायचे. आणि एकदा मॅथ्स टीचरने प्रॅक्टिकल्सच्या वेळेला विचारलं की तू या वर्गात आहेस? म्हटलं हो. बसत नाहीस मग वर्गात? म्हटलं मी असं नाटकाच्या तालमीला असते वगैरे, बघू आता मी जे मार्क्स चेक करते. आणि मार्क्स खूप चांगले होते, तर त्यांना खूप आवडलं की अरे मार्क्स पण चांगले आहेत आणि नाटक पण करते. सो त्याच्यानंतर त्या माझी प्रत्येक एकांकिका त्या पाहायला यायच्या. सो मी आत्तापर्यंत एक जवळपास 20 ते 22 एकांकिका केलेल्या आहेत आणि खूप स्पर्धा केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आज मी जे काही आहे त्याचं सगळं क्रेडिट मी माझ्या कॉलेजला, कॉलेजच्या सगळ्या दिग्दर्शक, को ॲक्टर्सला आणि एकांकिका स्पर्धांना देईन. थँक्यू जे अनन्याविषयी कौतुक करता आहे. थँक्यू सो मच. संभाजींनी सांगितलं, आत्ता जे लाईव्ह आहेत त्यांना तुम्ही कोरोनाविषयी काळजी घेण्यासाठी काय सजेशन्स द्या?
मला असं वाटतं की आपण सगळे सुज्ञ आहोत. सरकारने सगळं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे, 10 वेळा सांगितलेलं आहे. दिवसातनं 10 वेळा तरी मेसेजेस फॉरवर्ड होत आहेत आणि टी व्हीवर येत आहेत. त्यामुळे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण तरीही काळजी म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की प्लीज 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 तुम्ही तुमच्या घरात राहा, सेफ राहा, जास्त अजिबातच बाहेर पडू नका. आणि ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घेण्यासाठी बाहेर जायचं असेल तर मास्क, ग्लव्ज आणि ते सगळी काळजी घेऊनच जा. घरी आल्यावर व्यवस्थित अंघोळ करा, डेटॉल वापरा, सॅनिटायझर्स वापरा, हात सतत धुवा. काही जेवताना आणि खाण्याच्या गोष्टी करताना तुम्ही ते सगळं धुवूनच करा. सो जितकी स्वच्छता ठेवता येईल तितकी स्वच्छता ठेवा. आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी एक्सरसाइज करा, हळदीचं दूध घ्या आणि जे काही काढे आहेत आपले ते आयुर्वेदिक ते सुद्धा घ्या आणि सेफ राहा. शिवानीने विचारलंय भटकंती करायला आवडते का आणि असल्यास कुठे. भटकंती करायला आवडते ऑब्व्हियसली, पण कंपनी मॅटर्स. कोण कंपनी देते बरोबर त्याच्यावर आहे. मला मित्रमैत्रिणींबरोबर आणि घरच्यांबरोबर जायला खूप आवडतं. मला कामासाठी प्रवास करायला अजिबात आवडत नाही. आणि मी लहानपणी ट्रेकिंग खूप करायचे. माझे बाबा ट्रेकर आहेत, हायकर आहेत. सो त्यांच्याबरोबर मी ट्रेक्सला जायचे. सो येस, भटकंती करायला आवडते. आणि मला समुद्राचं ठिकाण आणि डोंगर, दऱ्या खूप आवडतात. सो असल्या ठिकाणी जायला आवडेल. सुरेखा साळवींनी प्रश्न विचारला आहे आवडती अभिनेत्री आणि अभिनेता. बरेच आहेत. मला ना असा पर्टिक्युलर आहेत पर्टिक्युलर, पण मला असं वाटतं प्रत्येकातच काही ना काहीतरी चांगलं आहे आणि कोण ना कोणीतरी एक रोल असा करून ठेवतो ज्याला तो आपण इमॅजिन पण करू शकत नाही की इतका सुंदर कोणी करेल. सो आवडतं. हिंदीमधले मला रणबीर कपूर खूप आवडतो आणि अमिताभ बच्चन सर आवडतात, नसरुद्दीन शाह आवडतात आणि इरफान खान आवडतो आणि शाहरुख खान आवडतो, आमिर खान आवडतो. मला सगळे आवडतात. आणि हिरोईन्सपैकी आलिया आवडते, विद्या बालन आवडते, दीपिका पदुकोण आवडते, स्मिता पाटीलजी आवडतात आणि अशा बऱ्याच जणी आवडतात. मराठीमध्ये मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, स्पृहा जोशी, बऱ्याच अभिनेत्री आवडतात मला. ॲक्टर्समध्ये सुबोध भावे, उमेश कामत, ललित प्रभाकर, बरेच मला बऱ्यापैकी काय म्हणतात सगळ्यांमधलं काय काय चांगलं आहे ते घ्यायला आवडतं. सो बरेच ॲक्टर्स आवडतात. तुझा रोल मॉडेल कोण आहे. थँक्यू प्रश्न विचारल्याबद्दल. असं एक कोणी नाही आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी आयुष्यात असं करत असतं जे इन्स्पायरिंग असतं. आपण कधी कधी अनोळखी माणसाकडनं पण काहीतरी शिकून जातो. सो मला असं वाटतं मला चांगली गोष्ट किंवा कुठली तरी गोष्ट मला इन्स्पायर करते तो त्यावेळेचा माझा रोल मॉडेल असतो. अभिनय फील्डमध्ये नसतात तर दुसरी कोणती फील्ड निवडलीस. मी सांगितलं एज्युकेशन किंवा मग आर्मी. तुमची भूमिका कायमच लक्षात राहील. थँक्यू. निलेश थँक्यू सो मच. तुम्ही सिरियल पण पाहिली आहेत, नाटक पण लवकरच पाहायला या. आसावरींनी प्रश्न विचारला आहे नाटकातली भूमिका कुठली. मी खूप मराठी नाटकं पाहते आणि मला खूप नाटक पाहायला पण खूप आवडतं. करायला तर आवडतंच पण पाहायलासुद्धा खूप आवडतं. अशा आता मला पटकन कुठली आठवत नाही आहे पण येस पाहिलं. आणि मी अनन्य एकांकिका पाहिली होती आणि तेव्हा मला झालं होतं की अशी भूमिका आपल्या वाट्याला यायला हवी आणि देवाने ऐकलं आणि नाटक करताना ती भूमिका मला मिळाली. धीरज यांनी प्रश्न विचारला आहे समाजासाठी पुढे काय करणार. नक्कीच मला करायला आवडतं
या गोष्टी मला असं वाटतं कुठेतरी स्पेसिफिक वेळ काढून करायची गरज नाही, येता जाता चालता बोलता पण आपण समाजासाठी आपल्या देशासाठी गोष्टी करत असतो आणि त्या करायलाच हव्यात. एक सुजाण नागरिक म्हणून वावरताना विचार केला पाहिजे आपल्याला की आपल्यामुळे कुणाला त्रास होत नाही, आपल्यामुळे देशाचा काही तोटा होत नाही आहे किंवा आपण कुठलंही इल्लिगल काम करत नाही, ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. आणि समाजासाठी म्हणाल तर देण्यातला जो आनंद आहे तो काही औरच आहे आणि मी जितकं शक्य असेल तितकं केलेल्या कमाईतनं देण्याचा प्रयत्न करते, वेळ देण्याचा प्रयत्न करते. आणि आम्ही आनंदवनात अनन्या नाटकाचा प्रयोग केला होता आणि तिथे गेल्यानंतर मला एक वेगळंच काहीतरी फिलिंग होतं. मला असं वाटतं आयुष्यात कुठला तरी एक काळ असणारे जो मी तिथे घालवणार आहे, काही महिने का होईना मी तिथे जाऊन सेवा करणार आहे तिथल्या लोकांची. सो येस, माझ्या ते डोक्यात नक्कीच आहे. सध्या शक्य नाही आहे, सध्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या मी करतेच आहे. थँक्यू. प्लीज. सर्वेश हाय, तू 5वीत आहेस आणि अनिरुद्धंनी सांगितलंय की तुला हाय करायला. हाय सर्वेश, 5th मध्ये आहेस तू. श्रींनी प्रश्न विचारला, आईबाबांचा सपोर्ट होता का? येस, ऑब्व्हियसली त्यांच्या सपोर्टशिवाय हे करणं अशक्य होतं. जसं मी मगाशी म्हटलं की माझ्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं, त्यामुळे ते नकळत तिला जे काही करता आलं नाही, तिच्या घरच्यांनी कसा अपोज केला ते तिला माहिती होतं. त्यामुळे तिने मला मोकळं सोडलं होतं. तिने मला एकच गोष्ट सांगितली होती की अभ्यास कुठेही फेल व्हायचं नाही, केट्या लागता कामा नये, पास व्हायचं, चांगल्या मार्कांनी पास व्हायचं, बाकी तुला जितका वेळ नाटक करायचं आहे तू बिंदास नाटक कर. आणि मग रात्री अपरात्री रिहर्सल्स असल्या की ती मला घ्यायला यायची, डबे करून द्यायची, खायची आबाळ होऊ नये म्हणून. सो मला असं वाटतं तो तसा सपोर्ट आईचा होताच. बाबांचा फायनान्शियल सपोर्ट होता. कधी कधी एकांकिका स्पर्धांना बजेट मिळत नाही, मग बाबा बजेट द्यायचे, थोडंसं मदत करायचे. टी शर्ट्स कॉलेजच्या नावाचे आम्ही घालायचे तेव्हा बाबा कधी कधी टी शर्ट्स द्यायचे किंवा जे काही फायनान्शियल सपोर्ट असेल तो करायचे. किंवा एक कुठेतरी अनसेड सपोर्ट असतो की तू आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू बिंदास्त कर. हे कधी असं वाक्य बोलून नाही दाखवलं, पण ते त्यांच्या वागण्या बोलण्यातनं आणि डोळ्यातनं कळायचं. सो त्या जबाबदारीने मी ते स्वातंत्र्य जे त्यांनी मला दिलं ते मी स्वैराचारात मोडलं नाही, त्याचा मी पुरेपूर चांगल्या पद्धतीने वापर केला. आणि येस, मला नाटकात रमायला आवडतं. सो मी जास्तीत जास्त काळ तिथे त्यांच्यामुळे घालवू शकेल. अशोकजींनी विचारले तुझं गाव कोणतं? मी मालवणची आहे आणि मसुरा माझं गाव आहे. खूप छान छान प्रश्न तुम्ही विचारताय. मला खूप छान वाटतंय. कामाचं कौतुक इथे चाललं आहे. अनन्या ज्यांनी पाहिलं आहे, ज्यांनी स्वानंदी म्हणून नांदा सौख्यवरेमध्ये पाहिलं आहे, आणि त्याआधी मी तू माझा सांगाती मालिका करायचे, ज्यात रखमाची भूमिका मी साकारली होती. आजही त्या भूमिकेवरनं मला ओळखतात किंवा कौतुक करतात त्याचं, तेव्हा छान वाटतं. माझं नेहमीच हे एक एम होतं की आपण फक्त काम करायचं म्हणून नाही करायचं, असं काहीतरी करायचं की जे लोकांच्या स्मरणात राहायला हवं. सो आजही कुठल्या तरी जुन्या एकांकिकेवरनं पण कुणीतरी कौतुक करतं किंवा अरे मी तुझं ते पाहिलं होतं आणि ते छान होतं असं म्हणतं, तेव्हा खूप छान वाटतं आणि नव्याने काहीतरी छान करण्याची उमेद मिळते. धीरजजी, मी तुम्हाला रिप्लाय दिला आहे. समाजासाठी पुढे काय करणार? मी सांगितलं माझ्याच्याने जितकं शक्य होईल तितकं मी आत्ता करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि मला असं वाटतं माणुसकीने वागणं हे सगळ्यात मोठं समाजासाठी केलेलं कार्य आहे. कारण आपण खूप आपल्या झोनमध्ये, आपल्या मूडमध्ये वावरत असतो, आजूबाजूला बघत नसतो त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय चाललं आहे. आपण खूप मला असं वाटतं काइंड राहणं आणि माणुसकीने वागणं सगळ्यांची हा सगळ्यात मोठा. करोनापासून बचावासाठी काय सांगाल? सरकारने सगळं सांगितलेलं आहे. मी एवढंच सांगेन, सरकारचं ऐका, प्लीज ऐका. बंड्या सातबंडे,
खूपच जबरदस्त अभिनय केला आहे हां अनन्यामध्ये. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटतं आजही अनन्याबद्दल कोणी कौतुक केलं तर, कारण अनन्या खूप जवळचं कॅरेक्टर आहे आणि मी कुठलंच कॅरेक्टर सलग 2.5 वर्ष केलेलं नाही आहे. सो येस, मला खूप छान वाटतं. अनन्या आजही प्रयोग छान चाललेत, लोकांना आवडतं आहे आणि 300 प्रयोग होत आलेत आणि 300 वेळा ते कॅरेक्टर करणं आणि ते जगणं, तो वेळ त्याच्यात इन्व्हेस्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती माझ्याकडनं झाली ही खूप छान गोष्ट आहे. थँक्यू सो मच. तुमच्याशी सगळ्यांशी बोलून खूप 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 मजा आली. संभाजींनी प्रश्न विचार, ऋतुजाजी, चिन्मय दादा आणि तुमची फेवरेट जोडी आम्हाला पुन्हा येस नक्की मला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल, कारण नांदा सौख्यबरेमध्ये आम्ही खूप छान छान सीन्स एकत्र परफॉर्म केले होते आणि मला खूप मजा यायची त्याच्याबरोबर काम करताना. सो नक्की आवडेल त्याच्याबरोबर काम करायला. थँक्यू सो मच. तुमच्याशी आज गप्पा मारून खूप 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 मजा आली आणि स्नेहबंधच्या पेजवरनं आज मी तुमच्यासमोर लाईव्ह आले आणि स्नेहबंधंना थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमला की तुम्ही मला आज इथे लाईव्ह यायला सांगितलं आणि गप्पा मारायला सांगितलेत. थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटूया आणि माझं नवीन काम लवकरच घेऊन मी तुमच्यासमोर येईन आणि माझी अपेक्षा आहे की तुम्हाला ते सुद्धा आवडेल आणि थँक्यू सो मच.